जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 279. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. चित्तलय स्थिती प्राप्त करून घ्यावी ही दुर्दम्य इच्छाच साधकाला, भक्ताला त्या मार्गावर प्रवृत्त करत असते. चित्तलयाच्या मार्गावर प्रवृत्त होणं म्हणजेच या संसारातून निवृत्त होणे. महाराज म्हणतात, पूर्व दिशेला तोंड करून चालायला लागल्यावर पश्चिमेकडे आता पाठ कर असं सांगावं लागत नाही, ती पाठ होतेच. तसं जो भगवत मार्गावर प्रवृत्त झाला तो लौकिक मार्गावरून निवृत्त मनानं झालाच, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जर अजून तसं झालेलं नाही, निवृत्तीची निदान इच्छा मनामध्ये निर्माण झालेली नाही, तर आम्ही अजून खऱ्या अर्थानं भगवत मार्गावर प्रवृत्त झालेलो नाही असं समजावं, असं संत सांगतात. मग त्यामध्ये संसारिक असल्यानंतर, प्रापंचिक असल्यानंतर काही इच्छा असणारच मनामध्ये, काही आशा, अपेक्षा, काही भावनिक अटॅचमेंट, ज्याला आसक्ती म्हणतो, ममत्व म्हणतो, या गोष्टी असणारच. अशा पळवाटा त्या भक्ताच्या मनामध्ये येत नाहीत. दैहिक दृष्टीनं, लौकिक दृष्टीनं तो सर्व काही करत असला तरी त्याचं मन मात्र त्या भगवत चरणांशिवाय इतर कुठे आसक्त होऊच शकत नाही. आणि हीच त्या चित्तलयाच्या मार्गावरची त्याची वाटचाल सुरू झाल्याची खूण असते. किंबहुना असं म्हणता येईल की प्रगतीचं एक लक्षण, खूप प्रमुख लक्षण असं संत आम्हाला सांगतात. पण हे होण्यासाठी, जसं आपण अनेकदा बघितलं, रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी अनेक वेळा सांगितलं की हे होण्यासाठी त्या मार्गावरून जातानाचे जे खाच खळगे आहेत किंवा ज्या काही खुणा आहेत, माइलस्टोन्स आहेत, दोन्ही अर्थाने पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह, ते समजणं आवश्यक आहे. आणि ते समजण्यासाठी सद्गुरूंसारख्या भरभक्कम आधाराची गरज आहे. तेच साध्य आहे, हे समजण्याची गरज आहे. आणि त्यामुळे जिथं जिथं म्हणून रामचरितमानसासारख्या ग्रंथांमधून श्रीरामांनी स्वतः सद्गुरू रूप धारण करून मला काय अभिप्रेत आहे असं स्पष्टपणे सांगितलं आहे, तो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ते आतमध्ये धारण जो करू शकला तोच त्या निदिध्यासामध्ये रमू शकतो. त्यामुळे हे भाग, आता जो मुख्यतः जो भाग येतोय ज्यामध्ये श्रीराम मला कोण प्रिय आहे हे सांगतायत. अनेकदा त्यांनी सांगितलं, आपण अनेकदा बघितलंय, पण हा जो भाग आहे ज्यामध्ये श्रीरामांनी त्यांच्या अत्युच्च अशा एका भक्तासाठी, काकभुशुंडींसाठी, त्यांना निमित्त करून, पुन्हा म्हणता येईल आमच्यासारख्यांना एक काय म्हणायचं, अढळ असा मार्ग घालून दिलेला आहे. आणि तो मार्ग म्हणजे भक्तिमार्गींसाठी एक ध्येय आहे की त्या ध्येयाप्रत, म्हणजे कसं आहे, परमार्थ मार्गामध्ये मार्ग चालणं आणि ध्येय यांमध्ये सुद्धा खरा अभेद असतो. हळूहळू गुरुकृपेनं ते कळायला लागतं. प्रत्येकच दिवस साधकाच्या आयुष्यामध्ये जो भक्तीनं परिपूर्ण असा दिवस असतो, त्या दिवसामध्ये आणि त्या ध्येयामध्ये काही फरक नसतो. आणि त्यामुळे त्या ध्येयप्राप्तीच्या दृष्टीनं प्रत्येक क्षण कसा आम्ही त्या ध्येयाप्रत आणि ध्येयामध्ये जगू याला महत्त्व असतं.
आणि म्हणून इथे श्रीरामांनी आम्हाला जे सांगितलं आहे, अगोदर तर आपण बघितलं आधीच्या भागामध्ये की भ्रम न बाधावेत मायेचे, यासाठी काय कर ते सांगितलं. साधनाचे कष्ट तुला होणार नाहीत हे सांगितलं. भक्ती तू मागितलीस त्या योगे त्याच्या पाठोपाठ तुला ज्ञान वैराग्य योग सर्व माझ्या लीलांचं रहस्य सर्व काही समजेल हे सुद्धा सांगितलं. आणि पुन्हा हेही सांगितलं, मोही भगत प्रिय संतत अस विचार सुनु कागा, काय बचन मन मम पद करेसु अचल अनुरागा. अचल अनुराग असला पाहिजे माझ्या चरणी, तरच तुम्हाला ती भक्ती प्राप्त होईल. आणि असे भक्त मला निरंतर प्रिय आहेत असं श्रीरामांनी सांगितलं. आता पुन्हा जसं निज सिद्धांत श्रीराम आता आम्हाला सांगतायत, त्यांचा सिद्धांत म्हणजे ह्याला केवढं महत्त्व आहे आमच्या दृष्टीनं, भक्तांच्या दृष्टीनं, हे सहज लक्षात येण्यासारखं आहे. त्यामुळे म्हणाले, अवसुनु परम बिमल मम वाणी, सत्य सुगम निगमादि बखानी, निज सिद्धांत सुनावऊ तोही, सुनु मन धरु सब तजि भजु मोही, मम माया संभव संसारा, जीव चराचर विविधि प्रकारा, सब मम प्रिय सब मम उपजाये, सब ते अधिक मनुज मोहि भाये. हे काकभुशुंडी, आता माझी सत्यवाणी ऐक. कशी आहे ती वाणी म्हणतायत? सुगम आहे, सरळ आहे समजण्यासाठी. खरं वेदांमध्ये वर्णन केलेली आहे. आणि कशी आहे म्हटलंय? परम विमल मम बाणी, परम निर्मळ अशी माझी वाणी ऐक. मी तुला काय सांगतो म्हणतायत? निज सिद्धांत सुनावतोय. मी तुला निज सिद्धांत सांगतो, तो ऐकून मनामध्ये धारण कर आणि सर्व काही सोडून देऊन माझं भजन कर. मन धरू, या धारण करण्याला फार महत्त्व आहे. धारणा, ध्यान आणि समाधी हे जे ही अंग जी आहेत योगसूत्रातली, त्यामधलं हे भक्तीचं अंग धारणा हे फार महत्त्वाचं आहे. ध्यानावस्थेला पोहोचण्यासाठी अगोदर मन इतर सगळ्यांनी रिकामं होऊन फक्त आपल्या आराध्याच्या विचारांनी परिपूर्ण असलं पाहिजे. आम्हाला थॉटलेस स्टेट आणायची गरज नसते भक्तांना, किंबहुना त्याची इच्छाच करत नाहीत भक्त. जर आमचं आराध्य प्रभूचरण आहे, आमचं ध्येय प्रभूचरण आहे, तर मग त्या प्रभूचरणांचं, प्रभूंच्या नामाचं, त्यांच्या लीलेचं, त्यांच्या गुणांचं, त्यांच्या धामाचं, त्यांच्या संतजनांचं अखंड चिंतन हा आमचा चिंतन विषय, हा आमचा विचारांचा विषय झाला पाहिजे असं भक्तिमार्गी संत सांगतात. म्हणून आम्हाला थॉटलेस स्टेटपेक्षा सुद्धा त्या भक्त विचारांनी, भक्तीच्या विचारांनी परिपूर्ण स्टेट कशी मिळवता येईल यासाठी हे श्रीराम म्हणतायत, मन धरू, मनामध्ये धारण कर. धारणा म्हणजे आपला जो आराध्य किंवा आपला जो ध्येय विषय आहे, अगदी लौकिक असो पारलौकिक असो, धारणा. एखादा सायंटिस्ट ज्या वेळेला आपल्या प्रयोगाविषयी, आपल्या जे काही त्याला मिळवायचं आहे किंवा ज्याचा शोध लावायचा आहे, त्या विचारांनीच दिवस रात्र भरून असतो, त्याच वेळेला त्या शोधाप्रत पोहोचू शकतो. याला धारणा म्हणतात. आणि परमार्थ मार्गामध्ये धारणा मुख्यतः भक्तिमार्गींसाठी अतिशय दिव्य अशी गोष्ट आहे, अतिशय रम्य अशी गोष्ट आहे. त्याच्या बाहेर भक्तांना येण्याची इच्छाच नसते. आणि यालाच खरं चित्तलय स्थिती म्हणतात संत, की त्या चित्तामध्ये इतर कशाचा वास असूच शकत नाही. म्हणजे आमचे तुकाराम महाराज जे म्हणाले की अनुहाती गुंतलो नेणे बाह्य रंग, वृत्ती येता मग बळ लागे. की लौकिक वृत्ती आणण्यासाठी बळ लागतं. म्हणजे आम्हाला जसं भगवंतांचं चिंतन नामामध्ये रमण्यासाठी बळ लागतं,
की आता मी नामाला बसली आहे, पण इतके सांसारिक विचार मनामध्ये येत आहेत की नामामध्ये माझं मन कसं एकाग्र होणार, असं आम्हाला वाटतं. याच्या उलट तुकाराम महाराजांना वाटतं माझं मन भगवत चरणी त्या नामामध्ये इतकं एकाग्र झालं आहे की आता मी लौकिकात येऊन हे माझं दुकान चालवू कसं. हा व्यवहार न पेलता येण्याची स्थिती म्हणजे खरं ती चित्तलय स्थिती आहे. आणि मग सद्गुरू कृपेनं, भगवत कृपेनं ती स्थितीसुद्धा पचते असं संत सांगतात. आणि मग भगवत चरणी मन दृढ ठेवून सुद्धा देहानं यथायोग्यपणे व्यवहार श्री महाराजांसारखे संत करतात. अशा रीतीनं इथं हे मन धरू जे श्रीरामांनी सांगितलं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुनू मन धरू सब तजी भजू मोही. हे पुढचं जे आहे ते त्याचा परिपाक आहे खरं, की मनात धारण कर आणि सर्व काही सोडून देऊन माझं भजन कर. म्हणजे आधी जर मनात धारण केलं तर सर्व काही सुटूनच जाईल आणि माझं भजन करणं सोपं होईल. म्हणून अगोदरच म्हणाले सुगम आहे माझी वाणी. तू मनात धर मग सुगम आहे. आणि पुढे म्हणाले हा सबंध संसार माझ्याच मायेपासून निर्माण झाला आहे. अनेक प्रकारचे चराचर जीव यामध्ये आहेत जे सर्व मला प्रिय आहेत. समदर्शित्वच आहे भगवंतांचं. एकावर कमी एकावर जास्त असं जे आम्हाला वाटतं ते त्या त्या प्रारब्ध कर्मानुसार आणि आमच्याही माईक दृष्टीनुसार आम्हाला तसं दिसत असतं. त्यामुळे भगवंतांच्या कृपेमध्ये भेद असूच शकत नाही, नाहीतर ते भगवत स्वरूप कसलं. संतांमध्ये खूप गंमत वाटते की कधी कधी असं वाटतं की सद्गुरूंचं एखाद्यावर अधिक प्रेम आहे, दुसऱ्यावर कमी आहे. त्याला अधिक साधनेमध्ये प्रगती दिली आहे त्यांनी, आम्हाला कमी दिली आहे. पण असा जर भेदभाव करणारे संत असते तर ते सद्गुरुपदाला पोहोचले असते का? किंवा जर असे भेदभाव करणारे असते तर आम्ही त्यांना सद्गुरू म्हणून मानलं असतं का? हा विचार केला तरीसुद्धा समजायला खूप सोपं जातं आणि एक प्रकारे समाधान होतं की ते सद्गुरू आहेत म्हणजे त्यांच्याकडून काही चुकीचं होऊच शकत नाही, त्यांच्याकडून कमी अधिक होऊच शकत नाही. कमी असेल तर ती आमच्यामध्ये आहे. त्यामुळे स्वतःला सुधारणं, कोणतीही कंपॅरिझन, तुलना न करता हाच राजमार्ग आहे सद्गुरूंच्या निकट पोहोचण्यासाठी असं संत सांगतात. तसं इथे सांगतायत की सर्वच मला प्रिय आहेत कारण मीच सर्व ते निर्माण केलेत. सब मम उपजाय, सर्वांचा पिता मीच आहे, नाही का? जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं तसंच इथे श्रीराम सांगतायत की सर्व जगाचा पिता मी आहे, सर्वांना मीच निर्माण केलं आहे. पण सब ते अधिक मनुज मोही भाय, सर्वात मनुष्य मला अधिक आवडतात. आणि त्यांमध्ये सुद्धा सांगतात आता पुढे, तिन्ह मह द्विज द्विज मह श्रुतिधारी, तिन्ह महु निगम धर्म अनुसारी, तिन्ह मह प्रिय विरक्त पुनि ज्ञानी, ज्ञानी होते अति प्रिय विज्ञानी. या मनुष्यांपैकी अधिक प्रिय मला द्विज आहेत, विप्रवर आहेत. इथे द्विजचा अर्थ खूप महत्त्वाचं आहे समजून घेणं खरं. द्विज म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस मौंजी बंधन होतं, उपनयन होतं, त्यावेळेला तो द्विज झाला असं म्हटलं जातं. द्विज म्हणजे दुसऱ्यांदा ज्याचा जन्म झाला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे बाल्यावस्था संपून आता ब्रह्मचर्याश्रम सुरू झाला, स्टुडंट लाईफ ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेस ते गुरुकुलामध्ये गुरूंचा शिष्य बनून राहणं, ह्याला ते ब्रह्मचर्याश्रम म्हणायचे. पण आजच्या काळामध्ये सुद्धा द्विज म्हणजे एक सरळ अर्थ करता येऊ शकतो, सद्गुरूंपर्यंत पोहोचण्याच्या आधीचं आयुष्य, हा आधीचा जन्म, आणि सद्गुरूंकडे पोहोचून त्यांच्याकडून नाम मिळाल्यानंतर द्विज दुसऱ्यांदा जन्म होतो. प्रत्येक
मनुष्याचा, साधकाचा, शिष्याचा. तो शिष्य बनला म्हणजे त्याचा दुसरा जन्म झाला असं म्हटलं जातं खरं. त्यामुळे असा द्विज ज्याचा पूर्वायुष्याशी संबंध राहत नाही. आमचे महाराज एक खूप सुंदर उदाहरण द्यायचे की लग्न झालेली स्त्री, म्हणजे जेव्हा लग्न होतं, लग्न होण्याच्या आधीपर्यंत तिला पती कोण काय काही माहीत नसतं, आणि पती झालाय म्हटल्यानंतर आता तिला आधीचं काही माझं वाटत नाही, पतीचं घर माझं वाटायला लागतं. झालं काय तर फक्त लग्नाचा संस्कार झाला, मंगळसूत्र बांधलं, जो लग्नाचा संस्कार, विवाह संस्कार असतो, त्या संस्कारामुळे तिला आता पतीचं घर माझं वाटायला लागलं, पतीच माझा वाटायला लागला, जो आतापर्यंत नव्हता. याला पण एका अर्थाने द्विज म्हणता येईल. तसं परमार्थ मार्गामध्ये सद्गुरूंकडे आल्यानंतर खरं ती द्विजावस्था सुरू व्हावी असं संत आम्हाला सांगतात. म्हणजे आतापर्यंतच्या आयुष्याशी आमचा संबंध संपला, आता आमचं नवीन आयुष्य सुरू झालं, आणि त्या आयुष्यामध्ये माझे कर्ता धर्ता पिता माता सर्व काही माझे सद्गुरू आहेत, आणि आता त्यांनी जे सांगतील तोच मार्ग माझ्यासाठी, आणि त्यांनी सांगितलंय, त्यांनीच मला दिली आहेत, म्हणून ही सर्व सांसारिक जबाबदारी, हे सर्व मुलं बाळं, बाकीची सर्व नाती सर्व त्यांच्या थ्रू आली आहेत, म्हणून त्याला महत्त्व आहे, आणि ती त्यांनी दिली आहेत, आणि त्यांची आज्ञा आहे म्हणून मी ती उत्तम रीतीने करीन. पण मला आज्ञाप्रमाण फक्त माझ्या सद्गुरूंची असेल. त्यामुळे याला खरं द्विज म्हणतात. इथे वेगवेगळ्या अर्थांनी हा द्विजचा अर्थ करता येतो. जसं आधी म्हटलं, उपनयन संस्कार होणं, ज्याची चर्या अखंड ब्रह्मामध्ये लीन आहे असा तो ब्रह्मचारी, असा ते ब्रह्मचर्याश्रम, त्यामध्ये जो आहे तो द्विज. आणि आता म्हटलं तसं ज्याचा सद्गुरूंच्या चरणाशी येऊन पुनर्जन्म झाला अशी त्याला खात्री आहे, तो द्विज. आणि त्यामुळे श्रीराम इथे सांगतायत, द्विज आणि द्विजांमध्येही वेद जाणणारे, वेदोक्त धर्माप्रमाणे चालणारे आणि जे विरक्त आहेत असे द्विज मला प्रिय आहेत. या वैराग्यवान द्विजांमध्ये सुद्धा ज्ञानी मला प्रिय आहेत, आणि ज्ञानांहूनही विज्ञानी प्रिय आहेत असं सांगतायत. आता हे सर्व मला प्रिय आहेत बरोबर, पण आता मी सांगतो ते ऐक असं सांगतायत काकभूषुंडींना. म्हणाले, तिन्हते पुनी मोही प्रिय निज दासा, जेही गती मोरीन दुसरी आसा, पुनी पुनी सत्य कहूँ तोहि पाही, मोही सेवक सम प्रिय को नाही. हे सर्व मला प्रिय आहेत खरं, पण त्यांमध्ये सुद्धा माझा दास मला सर्वात प्रिय आहे, कारण त्याला फक्त माझा आश्रय आहे. दुसरी कसलीही कोणतीही आशा अपेक्षा त्याला नसते. त्यामुळे मी तुला वरचेवर हा सत्य निज सिद्धांत सांगतो काकभूषुंडी, की मला माझ्या दासा इतका कुणीच प्रिय नाही. म्हणून मगाशी जे म्हटलं की असा जो सद्गुरूंच्या चरणाशी येऊन त्यांना परमात्म स्वरूपच जाणून त्यांच्यामध्येच आपल्या आयुष्याचं इतिकर्तव्य मिळालंय, आता कसलाच उपरास्पर्श, उपाधीचा स्पर्श, पापाचा स्पर्श मला होऊच शकत नाही, या खात्रीनिशी त्यांनी सांगितलेल्या साधनपथावर चालतो, तो असा दास द्विज होतो. त्यामुळे असा दास मला प्रिय आहे असं इथे श्रीराम सांगतायत. आणि पुढे म्हणाले, भक्तीबद्दलच पुन्हा सांगतायत, भगतिहीन बिरंची किन होई, सब जीवहु सम प्रिय मोहि सोई, भगतिवंत अति नीच प्राणी, मोहि प्राण प्रिय असी मम बानी. काय महत्व आहे पहा भक्तीचं.
का आपण भटकतो इकडे तिकडे असं वाटतं नाही का. जसं तुलसीदास म्हणाले आधीच्या भागामध्ये की असं असून आम्ही श्रीरामांची भक्ती का करत नाही, असं आश्चर्य वाटतं संतजनांना. त्यामुळे म्हणताय तिथे श्रीराम स्वतः की भक्तिहीन जर ब्रह्मदेव असला तरी तो सुद्धा इतर सर्व जीवांप्रमाणेच मला प्रिय आहे, पण भक्तिमान असा अत्यंत नीच हीन दर्जाचा प्राणी जरी असला तरी तो मला प्राणांसमान प्रिय आहे. आणि म्हणतायत अशी मम बानी, ही माझी घोषणा आहे, ही माझी प्रतिज्ञा आहे, ही माझी वेद संमत वाणी आहे. आणि पुढे म्हणाले सुचि सुशील सेवक सुमती प्रिय कहू काही न लाग, श्रुती पुराण कह नीती असी सावधान सुनु काग. म्हणतायत हे काकभुशुंडी, जो पवित्र आहे, सुशील आहे आणि उत्तम बुद्धीचा सुमती असा सेवक आहे, तो कुणाला आवडत नाही सांग बरं. त्यामुळे वेद आणि पुराणंसुद्धा हाच नियम सांगतात. आता लक्ष देऊन ऐक, आता पुढे काय सांगतायत पहा. म्हणाले एक पिता के विपुल कुमारा, होही पृथक गुणशील अचारा, को पंडित को तापस ज्ञाता, को धनवंत सूर को दाता, को सर्वज्ञ धर्मरत कोई, सब पर पित ही प्रीति सम होई, को पितु भगत बचन मन कर्मा, सपने हो जानन दूसर धर्मा, सो सुत प्रिय पितु प्राण समाना, यद्यपि सो सब भांति अयाना, एहि विधि जीव चराचर जेते, त्रिजगदेव नर असुर समेते, अखिल विश्वयः मोर उपाया, सब पर मोहि बराबरि दाया, तिन्ह मह जो परिहरि मद माया, भजई मोहि मन बच अरु काया, पुरुष नपुंसक नारीवा, जीव चराचर कोई, सर्व भाव भज कपट तजी, मोहि परम प्रिय सोई, सत्य कहूँ खग तोहि, सुचि सेवक मम प्राण प्रिय, अस विचारी भज मोहि, परिहरि आस भरोस सब. काय सुंदर सांगतात श्रीराम. म्हणाले एका पित्याचे वेगवेगळे पुत्र असतात बरं का, वेगवेगळे गुण आहेत त्यांचे, वेगवेगळे स्वभाव, त्यांचं वर्तन वेगवेगळं आहे. कुणी पंडित आहे, कुणी तपस्वी, कुणी ज्ञानी आहे, कुणी धनवान, कुणी शूरवीर आहे, कुणी दानी आहे, कुणी सर्वज्ञ आहे एखादा मुलगा, कुणी धर्मपरायण मुलगा आहे. या सर्वांवर पित्याचं प्रेम सारखंच असतं. पण यांच्यापैकी जो कोणी काया वाचा मनाने पितृभक्त असेल, ज्याच्या मनात पित्याशिवाय दुसरा विचार स्वप्नातही दिसत नाही, तोच पुत्र पित्याला प्राणांसमान प्रिय असतो ना. कसा असला तरी, यद्यपि सो सब भांति अयाना, हे बाकीचे विविध गुणांनी युक्त पुत्र आहेत, पण हा कसा आहे, अज्ञानी आहे, ज्याला काही माहीत नाही, ज्याला काही कळत नाही, पण पित्याशिवाय दुसरं दैवत नाही. असा असला तो जसा पुत्र पित्याला प्राणांसारखा प्रिय असतो, त्याप्रमाणे म्हणतायत विविध योनीतले पशुपक्षी, देव, मनुष्य, असुर, जितके म्हणून चेतन आणि जडजीव आहेत, त्या सर्वांनी युक्त असं हे विश्व जे आहे विशाल, ते मीच निर्माण केलं आहे. त्यामुळे सर्वांवर माझी दया समानच आहे. सबपर मोही बराबरी दाया. पण यांपैकी जो मद आणि माया त्यागून म्हटलं आहे बरं का, ते फार महत्त्वाचं. मद, आम्ही कोणी मोठे म्हणजे लौकिकांनी नाही,
पारमार्थिकदृष्ट्या सुद्धा आम्ही मोठे भक्त, हरिभक्त परायण असे आहोत असं वाटत असतं, तोपर्यंत आम्ही खरे भक्त नसतो असं आम्हाला संत सांगतात. कारण जोवर भक्ती हृदयात निपजलेली नाही तोवरच आम्ही कुणीतरी आहोत असं वाटत असतं. आणि ज्या क्षणी भगवत कृपेनंच, अर्थात सद्गुरू कृपेनंच ज्यावेळी भक्ती हृदयामध्ये निपजते त्यावेळेला शून्य होण्यासाठी चढावड सुरू होते त्या भक्ताची. कारण शून्य होणं सद्गुरूचरणी या इतकं सुख या त्रिभुवनात कशामध्ये नाही हे त्याला समजतं. त्यामुळे अशा भक्ताला मी भक्त आहे असं वाटूच शकत नाही. आपण बघतोय रामायणामध्येच इतके मोठमोठे भक्त, प्रत्येकजण प्रभूंकडे भक्ती मागतोय. म्हणजे मी भक्त नाही असं त्यांना वाटतंय म्हणूनच भक्ती मागतायत ना, नाहीतर कशाला कोण भक्ती मागेल. त्यामुळे जो भक्त असतो त्याला कधीच वाटू शकत नाही की मी कुणीतरी झालो आहे. आमचे महाराज म्हणतातच की जोपर्यंत मी कुणीतरी झालो आहे किंवा मी कुणीतरी आहे असं वाटत असतं तोपर्यंत फार सावध असलं पाहिजे. कारण शून्य झाल्याशिवाय पूज्य होता येत नाही म्हणतात महाराज. आणि पूज्य कोण आहे याची ज्या वेळेला मनामध्ये पक्की खात्री पडते त्यावेळेला आपण किती कफ पदार्थ आहोत याची पुरेपूर खात्री त्या भक्ताला पडते. आणि मग सद्गुरून वाचून दैवत उरू शकत नाही. तर जसं इथे सांगितलं आहे की मद माया सोडून काया वाचा मनानं मला भजतो. मद आणि माया दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत खरंच. की मद जसं आधी म्हटलं तसं की कुणीतरी आहे हे विसरलं पाहिजे. आणि माया सोडून म्हणजे मायेकडे जाणारा जाणारी प्रत्येक स्टेप, प्रत्येक क्षणी हे तपासणं हीच महाराजांनी सांगितलेली सावधानता आहे. कारण मायेची खेच इतकी जबर आहे, अनंत जन्मांपासूनचा तिचा संस्कार आहे आणि ती तिचं काम चोख करते. कारण जोवर ती आम्हाला खेचत नाही तोवर ती किती घातक आहे हे आम्हाला कळू शकत नाही. त्यामुळे ही भगवंतांचीच शक्ती आम्हाला भगवंतांकडेच ढकलायला बघत असते. पण आम्हाला तिची ओढ वाटून किती थपडा बसल्या तरीसुद्धा आम्ही पुन्हा मायेलाच कवटाळतो. म्हणजे मायेनं आम्हाला ग्रासलेलं नसतं, आम्ही तिला धरलेलं असतं असं संत सांगतात. त्यामुळे इथे मद आणि माया सोडून जो काया वाचा मनानं मला भजतो तो कसाही असो सांगतायत. पुरुष असो, नपुंसक असो, स्त्री असो किंवा चराचरातला कुठलाही जीव असो, जो कपट तजी निष्कपटपणे सर्व भावे मलाच भजतो तो मला परमप्रिय आहे. भगवंतांचा 18वा अध्याय आठवतो इथे नाही का. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, हेच इथे श्रीरामांनी सांगितलं आहे. आणि खरंच म्हणजे फार सुंदर एक संत सांगतात की का सांगितलं 18व्या अध्यायामध्ये आणि असं का सांगितलं. तर पहिली गोष्ट, जोवर मनामध्ये शंका चिकित्सा या गोष्टी आहेत तोवर शरणागतीचा भाव निर्माणच होऊ शकत नाही. त्यामुळे जोवर शंका चिकित्सा आहेत तेव्हा ठीक आहे, हरकत नाही, फिरून ये. सिनिक रूट आमचा असतो ना की इकडे जा तिकडे जा तिकडे जा आणि मग सगळीकडचा आनंद घेत 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 कुठेच आनंद मिळाला नाही की मग आम्ही सद्गुरू चरणांना चिकटतो. तसं इथे सांगतायत की मला म्हणजे जसं श्रीकृष्णांनी शेवटच्या अध्यायात का सांगितलं तर सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे ते संत अशी व्याख्या करतात त्याची, फार सुंदर आहे की पहिले 17 अध्याय विसरून जाता जे मी सांगितलं आतापर्यंत. कारण सगळा धर्म नीतिशास्त्र हेच तर कृष्णांनी सांगितलं 17 अध्यायांमध्ये. आणि त्या शेवटच्या अध्यायामध्ये गुह्यतम गोष्ट मी तुला सांगतो म्हणून आमचे महाराज जसे शेवटी नाम सांगायचे तसं सांगितलं ते नाम की मलाच शरण ये. तसं इथे पहिलं सगळं विसरल्याशिवाय असं शरण जाताच येत नाही. म्हणून कृष्णांनी ते 18व्या अध्याय सांगितलं. आणि इथे श्रीरामसुद्धा उत्तरकांडात काकभुशुंडीचा इथे भाग घातलाय तुलसीदासांनी. यावरून लक्षात येतं की सगळं झाल्याशिवाय सगळीकडे फिरून कसं आहे, अंधार बघितल्याशिवाय उजेडाचं महत्त्व कळत नाही. त्यामुळे जीव हा अनंत जन्मांमधून त्याला भटकल्याशिवाय खऱ्या अर्थानं
माझ्यावर मायेची पकड किती तऱ्हेनं कुठल्या कुठल्या फॉर्म्समध्ये असू शकते हे कळू शकत नाही. ते कळलं तरच सगळ्यात मोठी गुरुकृपा म्हणावी असं संत सांगतात आम्हाला. की महाराज म्हणतातच की संतांचा सर्वात मोठा चमत्कार कोणता, तर अशा विषयी माणसांना भगवंताच्या मार्गाकडं वळवणं याहून मोठा चमत्कार कोणता नाही का. त्यामुळे हे जे सांगितलं की भगवंतांना प्राणांसमान प्रिय व्हायचं असेल तर सर्व सोडून त्यांच्या चरणी लागलं पाहिजे. इथे स्पष्टच सांगितलं आमच्या महाराजांसारखं श्रीरामांनी की अज्ञानी असला तरी तो मला तसा पुत्र प्राणांहून प्रिय असतो. त्यामुळे आमचे महाराज जे म्हणतात की मला अडाणी आवडतो ते श्रीरामांचंच वाक्य आहे नाही का. त्यामुळे जसं इथे सांगितलं की अडाणी झाल्याशिवाय, शून्यत्व आल्याशिवाय आणि ते शून्यत्वात मजा वाटल्याशिवाय, खरंच म्हणजे त्या शून्यत्वातला जो आनंद आहे तो प्राप्त झाल्याशिवाय शरणागती येत नाही. आणि मग ती शरणागती आल्यावर कसलं ज्ञान, कसलं वैराग्य, कशाची चाडच राहत नाही. संत असं आम्हाला सांगतात की त्या शून्यत्वानंतर अजून काही मिळवायचे. जे महाराज म्हणतात की सद्गुरू भेटीनंतर काहीतरी मिळवायचं राहिलंय असं वाटत असेल तर तुमच्यामध्ये दोष आहे. जर मिळवायचं राहिलंय वाटतंय म्हणजे कुठेतरी अजून मी करू शकतो, काहीतरी मिळवू शकतो असा मी पण आहे ना. त्यामुळे जिथं समर्पण आहे तिथं काही मिळवायचं बाकीच राहू शकत नाही. त्या समर्पण किंवा ते जे प्रेमास्पद असतं त्याच्यामध्येच त्याचं जीवनाचं इति कर्तव्य साठवलेलं असतं. त्यामुळे इथे श्रीराम सांगतात आणि असा सेवक त्यांना प्रिय होणार नाही कसा. त्यामुळे सांगतायत की मी तुला सत्य सांगतो असाच मला परमप्रिय आहे. अनन्य आणि निष्काम असा पवित्र सेवक मला प्राणांसमान प्रिय आहे. पुन्हा 2 शब्द वापरले, अनन्य आणि निष्काम. आणि असा विचार कर, सगळ्याचा आशा आधार सोड आणि फक्त माझं भजन कर. असं बिचारी भजू मोही. भजन शब्दच फार गोड आहे. त्यामध्ये निरंतरता आहे, त्या शब्दामध्येच निरंतरता आहे. त्यामुळे अखंड, आपण मगाशी जो धारणा शब्द बघितला त्या धारणा शब्दामध्ये हे भजन अनुस्यूत असतं. अखंड भगवत भजन, नाम रूप लीला गुणधाम संत यांशिवाय दुसऱ्या विषयाला थाराच नाही, त्याला भजन म्हणतात. आणि म्हणून अशा रीतीनं तू माझं भजन कर आणि मग काय होईल ते सांगतायत. कबहू कालन व्यापी तोही, सुमिरे सुभजे सुनिरंतर मोही. प्रभु बचनामृत सुनिन अघाऊ, तनु पुलकित मन अति हर्षाऊ. असं केलंस तर मग तुझ्यावर काळाची सत्ता चालणार नाही. काळाची सत्ता चालणार नाही म्हणजे केवळ मृत्यूचं भय राहणार नाही असा त्याचा अर्थ नाही, तर काळाच्या पलीकडे तू जाशील, टाईमलेस स्टेटमध्ये तू जाशील. काळ हा केवळ एक विचार विषय आहे असं संत सांगतात. ज्ञानमार्गींमध्ये हे अधिक आहे, पण तरीसुद्धा काळ हा इट्स जस्ट अ थॉट इन युअर माइंड. त्यामुळे त्या मनाच्या पलीकडे गेलं की तुम्ही काळाच्या पलीकडे जाल. आणि म्हणून मनाच्या पलीकडे जाण्यासाठी त्या भगवंतांचे चरण धरावे लागतात आणि मग तू काळावर सत्ता गाजवशील असं सांगतायत. आणि म्हणून सुमिरे सुभजे सुनिरंतर मोही, माझं नित्य स्मरण आणि भजन करत राहा. आणि आता काकभूषुंडी आम्हाला सांगतायत, प्रभूंचं ते वचनामृत ऐकून मी तृप्तच होत नव्हतो, माझं शरीर पुलकित होत होतं, मनातून खूप हर्ष झाला होता. आता त्याचं वर्णन मी कसं करू म्हणतायत. सो सुख जानई मन रुकाना, नहीं रसना पही जाई बखाना. प्रभु शोभा सुख जानहि नयना, कही के मिस कही तिन्हि नहीं बयना. बहुविधि मोहि
बहुविधि मोहि प्रबोधि सुख देई, लगे करन शिशु कौतुक तेई, सजल नयन कछु मुख करि रूखा, चितई मातु लागी अति भूखा. काय लीला आहे खरंच. म्हणतायत काकभूषुंडी की हे जे प्रभूंच्या वचनामृताचं सुख होतं ते मन, माझं मन आणि कान, माझे श्रवणेंद्रिय यांनाच समजत होतं. जिभेनं काही त्याचं वर्णन करता येऊ शकत नाही. प्रभूंच्या लावण्याचं सुख नेत्रच जाणतात, पण त्यांचं वर्णन ते कसं करणार, कारण नेत्रांना वाणी नाही का. त्यामुळे म्हणतायत की अशा रीतीनं विविध प्रकारांनी नीट मला समजावून सांगितलं प्रभूंनी. आणि काय करू लागले, लगे करन शिशु कौतुक ते, पुन्हा मुलांबरोबर खेळू लागले. बालक रामांची कथा सुरू आहे नाही का. त्यामुळे म्हणतायत की खेळू लागले आणि काय करतायत, डोळ्यात पाणी आणलं, अगदी उतरलेला केला चेहरा आणि आईकडे बघून म्हणाले की मला खूप भूक लागली. आईला त्यांनी सांगितलं की मला खूप भूक लागली. म्हणजे कसं कळायचं त्यांचं स्वरूप, आणि मग भ्रम झाला नाही असं कसं शक्य आहे नाही का. त्यामुळे लीला करणारेही तेच, मायेचं आवरण आणून आम्हाच्या मनामध्ये भ्रम निर्माण करणारेही तेच, आणि तो भ्रम दूर करणारेही तेच. पण हे सगळं करणारे तेच आहेत ह्याची खात्री मात्र मनामध्ये व्हावी लागते. एकंदर ह्या सर्व कथाप्रसंगांमधून ज्यांच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला त्यामधून हेच दिसून येतं की प्रभूंना आम्हाला एकच शिकवण अखंड द्यायची आहे की राम करता या भावामध्ये नित्य राहा, आणि मग तुम्ही दोन्हीचा आनंद घ्याल, त्या भ्रमवृत्तीचाही आनंद घ्याल आणि त्या भ्रमातून बाहेर पडण्याचाही आनंद घ्याल, कारण मग त्या दोन्हीचा करता मीच आहे याची खात्री तुम्हाला पटलेली असेल. त्यामुळे इथे सांगतायत की आता भूक लागली असं आईला सुचवलं, आणि जेव्हा आमच्या कौसल्या मातेला सांगितलं तेव्हा देखी मातु आतुर उठे धाई, कही मृदु बचन लिए उरलाई, गोद राखी कराव पय पाना, रघुपती चरित ललित कर गाना. माझ्या बाळाला भूक लागली हे बघून आमची कौसल्या माता लगेच उठून धावली आणि समजावलं तिने, आणि श्रीरामांना हृदयाशी धरलं. त्यांना मांडीवर घेऊन दूध पाजू लागली आणि रघुपती चरित ललित कर गाणं, काय गाणं गायला लागली तर त्याच रघुनाथांना त्यांच्याच लीला गाऊन दाखवू लागली कौसल्यामाय, बरं का. आणि अशा रीतीनं ही कथा सांगून आम्हाला काकभूषुंडी सांगतायत काय सुख होतं ते हे सांगतायत. जेहि सुख लागी पुरारी, अशुभ बेश कृत शिव सुखद, अवधपुरी नर नारी तेहि, सुख महु संतत मगन. सोई सुख लवलेस जिन्ह बारक सपने हुलहेऊ, ते नहीं गनहि खगेस ब्रह्म सुख ही सज्जन सुमती. हे गरुडा म्हणताय सर्वांना सुख देणारे असे कल्याण रूपच जे आहेत ते त्रिपुरारी शिव, त्यांनी ज्या सुखासाठी विचित्र वेश धारण केला बरं का, त्या सुखामध्ये अयोध्येतले नरनारी निरंतर निमग्न राहतात. सांगितलं ना शिवभगवानांनी की मी वेगवेगळा वेश धारण करून प्रभूंची बाललीला बघण्यासाठी अयोध्यापुरीमध्ये जातो आणि तिथे बघत फिरतो. प्रत्येकच अवतारामध्ये शिवप्रभूंचं आपल्या आराध्यावरचं प्रेम हे विविध प्रकारांनी व्यक्त झालं आहे. कोणताही वेश, अगदी गोपी वेश धारण करण्यात सुद्धा पुढे मागे बघितलेलं नाही शिवभगवानांनी. अगदी आदरानं, अतिशय अभिमानानं तो वेश धारण करून रासलीलेमध्ये सामील झाले आपल्याला माहिती आहे. तसंच इथे विविध वेश शिवभगवानांनी धारण केले ज्या सुखासाठी, त्याच सुखामध्ये अयोध्येतले नरनारी निमग्न असतात.
आणि यावरून आम्हाला काकभूषुंडी सांगतायत, पक्षीराज गरुडाला सांगतायत की त्या सुखाचा लवलेशसुद्धा, एवढासा कणसुद्धा स्वप्नात जरी ज्याला एखाद्याला प्राप्त झाला तरी ते जर सुमती असे पुरुष असतील, उत्तम बुद्धीचे पुरुष असतील, सज्जन पुरुष असतील, तर त्या स्वप्नातल्या एका क्षणाच्या सुखापुढे सुद्धा, श्रीरामांच्या लीलेच्या सुखापुढे ब्रह्मसुखाला सुद्धा तुच्छ समजतात. याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हटलं जातं, यालाच प्रेमानंद असं म्हटलं जातं. जो सर्वात उच्चतम अशी जी स्थिती आहे, ब्राह्मी स्थितीच्याही वरती, म्हणून म्हटलं अनेक गोष्टी सांगितल्या ना श्रीकृष्णांनी. ब्राह्मी स्थिती कोणती, स्थितप्रज्ञ स्थिती कोणती, ध्यान कसं लावायचं, योगाधीश कोण, योगारूढ कोण, विविध गोष्टी सांगितल्या. आणि शेवटी म्हणाले हे सर्व धर्म त्याग आणि ये माझ्या चरणाशी. त्यामुळे इथे श्रीरामांनी आधीच आम्हाला सांगितलं की सर्व त्यागून माझ्याकडे मद आणि मायारहित अशा स्थितीमध्ये माझ्याकडे कपटरहित होऊन आलास आणि निरंतर माझं भजन केलंस तर तू मला सर्वाधिक प्रिय असशील. आणि हे सांगून काकभूषुंडी म्हणतायत, मैं पुनि अवधर हिऊ कछु काला, देखे बाल बिनोद रसाला, राम प्रसाद भगति वर पायऊ, प्रभुपद बंदी निजाश्रम आयऊ, तब ते मोहिन व्यापी माया, जब ते रघुनायक अपनाया, यह सब गुप्त चरित में गावा, हरि माया जिमी मोहिन चावा. काकभूषुंडी सांगतायत, हे सर्व बघितल्यानंतर अजून काही काळ मी अयोध्यापुरीमध्येच राहिलो. श्रीरामांच्या रसपूर्ण अशा रसाळ अशा बाललीला बघितल्या. श्रीरामांच्या कृपेनं मला भक्तीचं वरदान लाभलं आणि त्यानंतर प्रभूंच्या चरणांना नमस्कार करून मी पुन्हा माझ्या आश्रमात परत आलो. पण सांगतायत काय केवढी मोठी गोष्ट पहा, तब ते मोही न व्यापी माया, जब ते रघुनायक अपनाया. जेव्हापासून श्रीरामांनी मला आपलं मानलं तेव्हापासून मला मायेनं कधीच त्रास दिला नाही, मला कधीच व्यापून टाकलं नाही. याला म्हणतात भक्तपण, याला म्हणतात शिष्यपण. तसं वाटणं, अनेक संत आम्हाला सांगतात, परमार्थामध्ये जाणण्यापेक्षा मानण्याला महत्त्व आहे. ज्या क्षणी आम्ही सद्गुरूंचे झालो आणि सद्गुरूंनी आम्हाला प्रॉमिस केलं की आता तुम्ही माझे झालात, हे सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं पण आमच्या मनामध्ये अजून आम्ही त्यांचे झालो असं आम्हाला वाटतं का? ज्या क्षणी ते वाटेल त्या क्षणी काकभूषुंडींसारखं वाटेल की आता मला माया व्यापू शकत नाही, शक्यच नाही. मायाधीशाचे चरण जर मी घट्ट धरलेत, त्या मायाधीशाच्या छत्रछायेखाली जर मी अखंड आहे, जर त्या मायाधीशाने दिलेलं त्यांचं नाम मी अखंड जपायचा प्रयत्न करतोय, तर मग ती माया जी त्यांची दासी आहे, जी त्यांची शक्ती आहे, पण त्या मायेची पकड ते मला माझ्यावर घालू शकतील का? पण यासाठी तो मद आणि ती माया, ते कपट आणि ते दंभ, या सर्वांना त्यागून सद्गुरूंचे चरण घट्ट धरणं, तिथंच परमात्म स्वरूप बघता येणं. अर्थात ते त्यांच्याच कृपेनं घडणार आहे, पण ते त्यांच्या कृपेनं घडेलच याची खात्री तरी हृदयामध्ये पक्की असणं. या सर्व गोष्टी झाल्या तर खरोखर काकभूषुंडींना जे सुख वाटतंय ना, की ज्या सुखाचा लवलेश स्वप्नामध्ये मिळाला तरी सुद्धा तुम्ही सर्व सुखाकडे, ब्रह्मसुखाकडे पाठ फिरवाल म्हणतायत ते, तर मग ह्या जगातली सुख काय मोठीशी. वैराग्य का येत नाही? कारण सद्गुरूंनी आम्हाला माझं मानलं तरी आम्ही त्यांना अजून माझं खऱ्या अर्थानं मानलेलं नसतं. आम्ही म्हणतो माझे महाराज,
पण जोवर मी महाराजांचा पूर्णपणे होत नाही तोपर्यंत माझे महाराज म्हणायचा हक्क तरी आहे का, असं ज्याला वाटेल त्याच्या अंतःकरणात खऱ्या अर्थानं मला भक्तीच हवी त्यांची हे वाटल्या वाचून राहणार नाही, असं इथे काकाभूषुंडी सांगतायत. आणि मग त्यांच्याच कृपेनं आम्हाला त्यांचं निजस्वरूप आणि त्यांचा निजसिद्धांत जो नामरूपानं त्यांनी आम्हाला दिला आहे तो आणि इथे श्रीरामांचा निजसिद्धांत कसा एकच आहे हे कळेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.